तथागतांचे धम्मपदातील उपदेश. अनाथपिंडिकाचा काळ नावाचा मुलगा भगवंताचा धम्मोपदेश ऐकण्यासाठी कधीच जात नसे. त्याने जाऊन धम्मोपदेश ऐकावा असे अनाथपिंडिकास वाटे. त्यासाठी त्याने एक युक्ती योजली. तू तथागतांचे प्रवचन ऐकण्यात जा, मी तुला 100 काशा पण देईन. असे काळला प्रलोभन दाखवले. त्या लालसेने काळ चेतवनात गेला, पण प्रवचन न ऐकता तो तेथेच रात्रभर झोपला. सकाळी घरी आला तेव्हा त्यांनी 100 काशापर्ण घेतल्याशिवाय जेवणही केले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा अनाथपिंडिकेने म्हटले, पुत्र काळ, मी आज तुला 1000 काशातन देतो, पण तू जेतवनात जाऊन तथागतांचा धम्मोपदेश नीट ऐक आणि त्यांचा सारांश मला येऊन सांग. काळ 100 काशापण लालसेने तथागतांना धम्मोपदेश ऐकण्यासाठी जेतवनात गेला. तेव्हा मात्र त्याने तथागतांसमोर बसून संपूर्ण प्रवचन एकचित्ताने नीट ऐकले. तेव्हा जागरूकतेने धम्मश्रवण केल्यामुळे त्याला श्रोतापत्ती प्राप्त झाली. ती रात्र गेल्यावर तिसऱ्या दिवशी त्याने सकाळी घरी जाताना तथागतांना आपल्या सोबत घरी चालण्याची विनंती केली. तेव्हा तथागत त्यांच्या सोबत अनाथपिंडिकाच्या घरी गेले. तथागतांच्या भोजनानंतर अनाथपिंडिकाने 1000 काशणाची थैली काळला दिली, परंतु तेव्हा ती घेण्यास काळने नकार दिला. तेव्हा अनाथपिंडक म्हणाला, भगवान, पहिल्या दिवशी याने 100 काशापण घेतल्याशिवाय भोजन सुद्धा केले नाही आणि आज मी याला 1000 काशापण देत आहे, परंतु ते घेण्यास ते नकार देत आहे, तर हे असे का? यावर तथागत म्हणाले, अनाथपिंडक, आज तुझा पुत्रांसाठी चक्रवर्ती महाराजांच्या धनसंपत्तीपेक्षाही श्रोतापत्ती फळ श्रेष्ठ ठरला आहे. पथव्य एकरज्जे सगस गमनेनवा सब लोकधी पच्चेन सोतापत्ती फलवर. संपूर्ण पृथ्वीचा एकच राजा होण्यापेक्षाही किंवा देवलोकात गमन श्रमण करण्यापेक्षाही आणि या संपूर्ण लोकांचा स्वामी अधिपती होण्यापेक्षाही श्रोतापत्ती फळ हे श्रेष्ठ आहे. धम्मांचं श्रवण करणं किती महत्वपूर्ण आहे हे या गोष्टीवरून आपल्याला कळते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओज जे महत्वाचे आहे ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद. नमो बुद्धाय.